कांदे पोहे असं कोणतंच घर नाही आहे की जिथे हे कांदे पोहे आवडीने खात नाही आहे. म्हणजे ना लहानपणापासून मोठ्यापर्यंत आपण हे कांदे पोहे खाऊनच मोठं झालेलं आहे. म्हणजे या कांदे सोबत ना आपली एक खूप छान आठवण असते. म्हणजे नाश्ता वगैरे किंवा पाहुणे रावळे आले की आपण सगळ्यात पहिलं बनवतो ते म्हणजे कांदे पोहे. आणि म्हणूनच आज मी सगळ्यांच्याच आवडीचे मस्त असे कांदे पोहे, अगदी नरम सॉफ्ट लुसलुशीत मस्त असे मोकळे सुटसुटीत असे हे कांदे पोहे केलेले आहेत आज नाश्त्यासाठी. सोबत मस्त लिंबू घेतलेला आहे. तर इकडे बघू शकता गरमागरम कांदे पोहेचा आज बेत केलेला आहे. तर चला बघून घेऊया आपण याला बनवायची एक छोटीशी रेसिपी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर आज नाश्त्याला मस्तपैकी मी कांदे पोहे बनवत आहेत. आता कांदे पोहेची आठवण येणार नाही असं कधी होणारच नाही. तर इकडे मी बघा कांदे पोह्यासाठी काय काय साहित्य घेतले, सिंपलच आहे. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, मिरच्या घेतल्यात कमी तिखटवाल्या, आणि ना शेंगदाणे मी एवढे नाही वापरणार, याच्यातले थोडेसे मी तळून घेणार. तुम्ही हवं तर शेंगदाण्याचा कूट पण करू शकता भाजून. त्यानंतर इकडे 2 मोठे ना मी कांदे बारीक चिरून घेतलेत. आता कांदे पोहे म्हणले की कांद्याचा वापर चांगला केला की मस्त पोह्याला चव येते. तर हे एवढं साहित्य आपण वापरणार आहोत. सुके खोबऱ्याचा किस वापरतात किंवा पातळ कापसुद्धा वापरतात. तर इकडे मी 1 मोठी वाटी ना पोहे घेतलेत, हे आपले पोहे नॉर्मल. आता आपण काय करायचं, एखादी चाळणीमध्ये असे हे पोहे पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे. पोहे ना मोकळे सुटसुटीत होण्यासाठी ना हे पोहे ना अशा पद्धतीने धुवून घेतले पाहिजेत. इकडे बघू शकता हे असं ना थेंब थेंब पाणी घेऊन ना चमच्याच्या सहाय्याने याला असं हलकंसं खालीवर करायचं. अजिबात लगेच हाताने चोळत नाही घ्यायचं. चमच्याच्या सहाय्याने याला छानपैकी असं एकजीव करून घ्यायचं पाण्यामध्ये. हे बघा, आणि खाली एक भांडं ठेवायचं चाळणीच्या खाली, म्हणजे हे सगळं एक्स्ट्रा पाणी ना खाली भांड्यामध्ये उतरतं. आणि मग आपला हा पोह्याला जो ओलापणा असतो ना त्याच्यामध्येच ते नरम सॉफ्ट होतात. ह्याला असं थोडा वेळ ठेवून द्यायचं. म्हणजे कसं ते पाण्याचा जितका पण अंश बाकी असतो ना पोह्यामध्ये, त्याने ते छान अजूनही फुलले जातात आणि नरम सॉफ्ट होतात. अजिबात हात लावायचा नाही, काहीच त्याला असं मिक्स करवत नाही राहायचं, ठेवून द्यायचं साईडला. तो पण आपण दुसरी तयारी करायची. तर इकडे मी कढईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलं आहे. गरमागरम चहासोबत ना पोहे तर हमखास आपल्या डोक्यात आणि ध्यानात येतात. आता मी ना इकडे शेंगदाणे ना खरपूस तेलामध्ये ना तळून घेते. जसं आपण दिवाळीमध्ये बघा पोह्याचा चिवडा करतो ना, कसे आपण शेंगदाणे तळून घेतो, अगदी तसे घ्यायचे. बऱ्याच ठिकाणी शेंगदाण्याचा कूट वापरला, मीच भरपूर वेळा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे पोह्यामध्ये. तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा असे नॉर्मल शेंगदाणे जे आहेत ना ते असे तळून घ्यायचे, खरपूस एकदम चॉकलेटी असे कडक झाले ना मग काढायचे. हे बघा असे मस्त आपण ह्याच तेलामध्ये कांदा मिरची पण परतून घेणार आहोत. आता ना ह्या शेंगदाण्याचा रंग चेंज होईपर्यंत ना आपण ह्याला परतून घ्यायचं. हे थोडंसं तेल उडतं आहे त्यामुळे मी झाकण ठेवलं आहे. आता बघा रंग चेंज झालेला दिसत असेल तुम्हाला. बस जास्त काही करपून द्यायचे नाही, थोडासा चॉकलेटी रंग आला की काढून घ्यायचं. हे मस्त आता कडक झालेले आहेत शेंगदाणे, तेलामध्ये काढून घेऊया. पातळ सुकं खोबरं असतं बघा, त्याचे पण छोटे छोटे असे पातळ काप इकडे वापरू शकता. हे आवडीनुसार सजवतात पोह्याला, जसंही तुम्हाला आवडेल तसं याला सजवू शकता. तर मी खोबरं तर कधीच वापरलं नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता. तर हे बघा शेंगदाणे किती छान खरपूस भाजून निघलेत. आता उरलेल्या तेलामध्ये ना आपण काय करायचं, थोडंसं चिमूटभर जिरे आणि चिमूटभर राई टाकायची. एक छानपैकी सुरुवातीला एक तडका बनवायचा. हे बघा थोडेसे जिरे टाकलेत, कारण पोहे ना मी थोडेच घेतलेत. जास्त क्वांटिटीमध्ये भरपूर लोकांसाठी बनवायचं असेल ते 1-1 चमचा मग राई जिरा टाकायचा. थोडेसे जिरे आणि थोडीशी राई टाकलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये आपण मिरची कांदा जे कापून घेतलेला आहे ते टाकून घेऊया. इकडे मी मिरच्या ना कमी तिखट वापरलेल्या आहेत, 2-4 हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारे कांदे टाकलेले आहेत. तर 2 मोठे कांदे तरी मी चिरून घेतलेत बारीक. राई जिरा टाकलेला आहे. कढीपत्त्याची पानं मिक्स झाले तिकडं, तुम्ही नक्की टाका. आणि आता ह्याला चांगलं परतून घेऊया. जोपर्यंत कांद्याचा कच्चापणा निघत नाही ना तोपर्यंत याला असं तेलामध्ये परतून घ्यायचं. आणि पोहे मोकळे सुटसुटीत हवं असेल ना तर तेलाचा वापर कमीच करायचा. त्यामुळं काय होतं, मग चिपचिपी होत नाही, ते स्टिकी होत नाहीत, एकदम मोकळे फडफडीत राहतात. थोडंसं अगदी थेंबर पाहू शकतात, अगदी थेंबर टाकले. आता पण परत एकदा मी जरा ह्याला मिक्स करून घेते. आणि ह्या स्टेजवर काय करायचं, आपण थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. पोहे ना दिसायला पण सुंदर वाटतात आणि हळदीचा जास्त भडकपणा पण बरा नाही वाटत मग पोह्याला. एकदम असे हॉटेलसारखे मग पोहे दिसतात. कमी हळद टाकायची. आता मी ह्या स्टेजवर इथं थोडीशी चिमूटभर हळद
जास्तीत जास्त अर्धा चमचा, पाहू शकता तुम्ही, थोडीशी हळद टाकली मी इकडं, थोडीशीच हळद टाकायची, त्याने रंग छान येतो पोह्याला, जास्त हळद नाही टाकायचं. आणि चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकायचं. काय होतं, ह्या स्टेजवर हळद मीठ टाकलं ना, मग पोहे ज्यावेळेस आपण सोडतो ना त्यावेळेस त्याला एकदम छान एकजीव होऊन जातं, कमी जास्त अशी चव होत नाही मीठ हळदीची. हे असं एकजीव करून घ्यायचं हळद मिठामध्ये. तरी पण मला वाटते थोडी हळद जास्तच पडली, इतकी हळद नको आहे आपल्याला, अगदी थोडीशीच हळद टाकायची. तुम्ही थोडीच हळद टाका, माझ्याकडून थोडीशी जास्त पडली, तरी अर्धा चमचा टाकला आहे, का जास्त नाही पण जास्त वाटते. चला आता हे मिक्स केलं की याला थोडंसं अजून परतून घेऊया तेलामध्ये. आणि आता आपण जे भिजवलेले पोहेत ना याच्यामध्ये टाकून घेऊया. जसे मी भिजवून ठेवले आहेत ना तसे ठेवून दिले, त्याला अजिबात मी हात लावला नाही. म्हणजे अधूनमधून असं चेकसुद्धा नाही करायचं, त्याला तसं ठेवून द्यायचं जोपर्यंत आपली ही तयारी होत नाही तोपर्यंत. आणि मग आता लगेच ह्याच्यामध्ये आपण ते टाकायचं. शेंगदाणे जे तळून घेतलेत ना ते थोडेसे असे हे कांदा मिरचीसोबत थोडेसे मिक्स करून घ्यायचे आणि उरलेले थोडेसे वरून टाकायचे, सर्व करायचे. बस झाली प्रोसेस आपली पूर्ण. आता आपण भिजवलेले पोहे बघा आहे तसे मी टाकून घेतलेत. तुम्ही पाहू शकता जितकं पण पाण्याचा अंश उरला होता ना त्याच्यामध्ये खूप छान असे फुलून निघलेत. आणि पाहू शकता किती मोकळे फडफडीत झालेत हे पोहे. भरपूर वेळापर्यंत ना नरम सॉफ्ट आणि फुललेले राहतात. तुम्ही ह्या ट्रिकनी करून बघा. पोहे ज्यावेळेस तुम्ही भिजून घेताना त्यावेळेस अजिबात त्याला हाताने असे चिवडू नका, म्हणजे घडी त्याला असं चेक नाही करायचं. एकदम धुवून घेतलं ना मग एका साईडला ठेवून द्यायचे जोपर्यंत आपली ही कांदा टमाटर आपलं काय परतून होत नाही ना तोपर्यंत. हे पाहू शकता तुम्ही, हे आपले पोहे मिक्स केल्याच्या नंतर बघा किती मस्त झालेत का नाही हे आपले कांदे पोहे. आता कांदे पोह्याची एक रंगत म्हणजे ही कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. मला तर खूप आवडते, तुम्हाला जास्त आवडत नसेल तर थोडी पण टाकू शकता, पण कोथिंबीर ही गरजेचीच आहे. तर मस्त अशी बघा गरमागरम अशी हे मोकळे सुटसुट्टीत, अजिबात बघा तेलकट वाटत नाही, कमी तेलकट, आणि एकदम छान झालेत का नाही पोहे. गरमागरम चहाचा कप आणि गरमागरम हे पोहे असले की मन आणि दिवस आपला इतका भारी वाटतो ना. सकाळ सकाळची गरमागरम पोहे करून खायचे. हे पहा किती मस्त झालेत का नाही. थोडीशी वाफ द्यायची झाकण ठेवून स्लो गॅसवर, म्हणजे 1-2 मिनटं वाफ दिली ना मग अजूनही चांगलं फुलून निघतात पोहे आणि मग ते भरपूर वेळापर्यंत असे नरम राहतात. तर मी पुन्हा एकदा कोथिंबीर टाकली, मी भरपूर टाकली कारण मला आवडते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी टाकू शकता. बस आता झालेत आपले बघा हे गरमागरम कांदे पोहे, सगळ्यांच्याच आवडीचे आणि सगळ्यांचेच फेवरेट. बघा मस्त झालेत का नाही, एकदम मोकळे फडफडीत वाटतात का नाही. चला आता गरमागरम आपण ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया. तर असे कांदे पोहे नक्की करा, केलेच असतील पण तरीसुद्धा जर चिकट वगैरे होत असतील, मोकळे होत नसतील तर अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप भारी बनतात, सगळेजण आवडीने खातील. आणि हे आपले कांदे पोहे बघा झालेत तयार खाण्यासाठी. तर गरमागरम चहासोबत तुम्ही याला झटकीपट बनवून खाऊ शकता. तर चला आता आपण लगेचच ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया. तसं गरमागरम प्लेटमध्ये गरमागरमच बनवायचे आणि अशा वाफा निघत असतानाच पोहे सर्व करायचे. हे पाहू शकता तुम्ही किती मस्त मोकळे सुटसुटीत झालेत का नाही. म्हणजे असं तुम्ही कुणाला पाहुणे रावळे गेस्ट वगैरे फ्रेंड वगैरे आपले आले तर चहा आणि पोहे तर आपल्या आवडीचाच आहे बेत. त्यामुळे ना तुम्ही असे पोहे केले ना, वरून थोडीशी शेव टाका, डाळिंबाचे दाणे टाकतात, बरेच ठिकाणी ओलं सुकं खोबरंसुद्धा किसलेलं टाकतात आणि शेंगदाणे तर आहेच आहे. तर मी आज शेंगदाण्याने सर्व करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा लिंबू शिवाय तर पोहे अधुरे आहेत. तर मस्त लिंबूची फोड घ्यायची, वरून बारीक शेव वगैरे सगळं तुमच्या आवडीनुसार टाकून सर्व करा आणि गरमागरम चहासोबत याचा आस्वाद घ्या. बघा इतकं भारी वाटतं ना. आणि पोहे खाल्ल्याशिवाय तर आपल्याला जमतसुद्धा नाही. तर नक्की करा अशा पद्धतीने. जर मोकळे सुटसुटीत होत नसतील तर अशा पद्धतीने एकदा करून बघा. कुठे तर थोडीशी साखरसुद्धा टाकली जातात, आवडत असेल तर तीसुद्धा टाकू शकता, त्यानेसुद्धा खूप छान चव येते पोह्याला. तर कसे वाटले बघा गरमागरम आपले हे कांदा पोहे. आता मी चहा बनवते आणि याचा आस्वाद घेते. तुम्ही पण या सगळे खायला आणि आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.